गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण जल प्रतिबिंब हा महत्वाचा घटक पाहणार आहोत. याच्यामध्ये पाण्यातील प्रतिबिंब कशा पद्धतीने दिसतात याचा आपल्याला सर्वप्रथम अभ्यास करायचा आहे. वॉटर इमेज. आता सर्वप्रथम आपण काय करूया, काही कॅपिटल जी लेटर्स आहेत त्याच्या वॉटर इमेजेस समजून घेऊया, बघूया. आता समजा हा कॅपिटल ई आहे, याची वॉटर इमेज कशी दिसेल पहा. अशा पद्धतीनं. तर समजा बी आहे, बी ची वॉटर इमेज कशी दिसेल बघा. ही जी उभी रेषा आहे ती आहे अशी येणार आहे, आणि फक्त हा जो भाग आहे तो वर जाणार आहे, आणि हा वरचा जो भाग आहे तो खाली येणार आहे. म्हणजे खालची जी अर्धी वाटी आहे ती वर जाणार आहे, आणि वरची अर्धी वाटी खाली येणार आहे. लक्षात ठेवा, ह्या उभ्या रेषेच्या उजवीकडचं उजवीकडेच राहणार आहे, डावीकडचं डावीकडेच राहणार आहे. आरशातील प्रतिमामध्ये उजवीकडचं डावीकडे, डावीकडचं उजवीकडे होतं. मात्र पाण्यातील प्रतिबिंबामध्ये वरचं खाली आणि खालचं वर, उजवीकडचं डावीकडे जात नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर सी. सी हे इंग्रजी अक्षर आहे असंच राहणार आहे, त्याला काहीच करावं लागणार नाही. बरं, आता डी. डी हे सुद्धा आहे असंच राहणार आहे. कोणकोणती इंग्रजी कॅपिटल लेटर्स वॉटर इमेज मध्ये आहे अशी राहतात हे पण लक्षात घ्या. आता कॅपिटल ई आहे, हे पण आहे असंच राहणार आहे. आता हे कॅपिटल एफ पहा, ही उभी रेषा आहे अशी मारायची. आता मग सांगितलं हे वरचं आहे का नाही ते खाली जाणार, आणि मधली आडवी रेष पण आहे अशी येणार. म्हणजे एफचा असा बदल होतोय पहा. आता आपण कॅपिटल जी घेऊया. हे कॅपिटल जी आहे. आता ही अर्धी वाटी आहे अशी राहणार आहे बघा. फक्त हा जो आहे तो अशा पद्धतीनं बदल होऊ शकतो. आता एच, दोन उभ्या रेषा आहे अशा, मधल्या आडवी रेषा आहे अशी, म्हणजे एच वॉटर इमेज मध्ये सेम आहे पहा. एच नंतर आय पण आहे असं राहणार पहा. आय सुद्धा आहे असं राहणार आहे. आता जे पहा, समजा हा जे आहे. आता ही वरची आडवी रेष अशी खाली येणार, हा मधला दांडा आहे असा येणार. आणि महत्वाचा बदल पहा, हे जे आहे का नाही ते डाव्या साईडलाच राहणार आहे. असं अशा पद्धतीने जे मध्ये बदल होणार. जे नंतर के पहा, तर के आहे असं राहणार आहे. हा जो समजा हा दांडा मोठा आहे तर इथं मोठा होणार आणि हा छोटा होणार, असा के मध्ये बदल होणार. पुन्हा येल पहा, आता ही रेष आणि ही उभी रेष आहे अशा पद्धतीने वॉटर इमेज मध्ये एल मध्ये चेंज झालेलं आपल्याला दिसेल. पुन्हा यम पहा, ह्या दोन उभ्या रेषा आहे अशा राहणार,
आता ही अशी असली का नाही रेषा की त्याची वॉटर इमेज अशी होती पहा, लक्षात ठेवा. मग इथं बदल बघा कसा होतोय आता. आता ह्याचा असा बदल होणार. एम हे डब्ल्यू टाईप मध्ये कन्वर्ट होते वॉटर इमेज मध्ये. एम नंतर आपण एन मध्ये बदल पाहूया. हा समजा एन आहे. आता ह्या दोन उभ्या रेषा आहे अशा राहणार. फक्त ही जी तिरकी रेषा आहे ती अशा पद्धतीने तिरकी होणार. असं असलं की असं होतं. असा बदल लक्षात ठेवा. एन नंतर पुन्हा आपण ओ. ओ मध्ये काय बदल होणार नाही. आता पी पहा, ही उभं आहे असं. फक्त काय होणार आहे, वरची जी अर्धी वाटी आहे त्याशी त्याच बाजूला खाली जाणार आहे. त्यानंतर क्यू. समजा अशा पद्धतीने क्यू आहे. आता हे वर्तुळ आहे असं राहणार आहे आणि फक्त हे जे आहे ते अशा पद्धतीने बदल होणार आहे. क्यू नंतर आर पहा, उभी रेषा आहे अशी. आता बघा हा बदल कसा आहे, वरची अर्धी वाटी अशी खाली गेली उजव्या साईडलाच आणि हे असं, असा बदल झाला आर मध्ये. पुन्हा एस मध्ये होणारा बदल पहा, अशा पद्धतीने एस मध्ये बदल होते. एस नंतर टी पहा, ही उभी रेषा आहे अशी आणि वरचा आडवी रेषा आहे ती खाली येणार पहा. टी नंतर यू पहा, अशा पद्धतीने यू. यू नंतर व्ही पहा, अशा पद्धतीने व्ही मध्ये बदल होईल. व्ही नंतर डब्ल्यू पहा, डब्ल्यू मध्ये अशा पद्धतीने बदल होईल, एम सारखं दिसणार. पुन्हा एक्स. एक्स काय आहे असंच राहणार, कारण ही आडवी रेषा अशी होणार आणि ही आडवी रेषा अशी होणार. एक्स नंतर वाय. वाय मध्ये ही उभी रेष आणि ह्या दोन तिरकी रेष आणि शेवटी झेड जे आहे ते अशा टाईप मध्ये होते. अशा पद्धतीने इंग्रजी जी कॅपिटल वर्णाक्षर आहेत त्यांचा वॉटर इमेज कशा पद्धतीने दिसतात हे आपण पाहिलेलं आहे. तशाच पद्धतीने तुम्ही स्मॉल लेटर सुद्धा पाहू शकता. आता स्मॉल लेटर काय आपण नको पाहिलं, आता आपण फक्त नंबरच्या वॉटर इमेजेस पाहूया. आपल्याला 0 ते 9 पर्यंतचा अंक महत्वाचा आहे. आता 0ची वॉटर इमेज 0 अशीच राहणार आहे. आता 1 समजा 1 अशा पद्धतीने आपण काढला तर 1 ची वॉटर इमेज कशी येणार, अशा पद्धतीने येणार. त्यानंतर 2 आहे, 2 ची वॉटर इमेज कशी येणार पहा, हे आहे असं, ही तिरकी रेषा अशी येणार आणि हे असं येणार. पुन्हा 3 जवळजवळ आहे असं येणार, फक्त खालची वाटी अशी आणि वरची वाटी अशा पद्धतीने. समजा 4 अशा पद्धतीने काढलेला आहे. आता इथं मधलं रेषा आहे अशी येणार, लक्षात ठेवा. मधली रेषा आहे अशी येणार आहे. पुन्हा ही तिरकी रेषा अशी येणार आणि ही असं येणार. असा 4 मध्ये बदल होणार आहे वॉटर इमेज मध्ये. पुन्हा 5. आता ही वाटी आहे अशी येणार, हे पण आहे असं येणार आणि हे अशा पद्धतीनं. त्यानंतर 6 पहा, अशा पद्धतीने 6 होणार. 7. आता ही अशी जी तिरकी रेषा आहे ती अशी होणार आणि खालचं आहे असं राहणार.
आता 8 पण आहे असंच राहणार आहे. 8 मध्ये काय बदल होणार नाही. आता 9 जे आहे ते बघा कसं होतंय. अशा पद्धतीने आपण ए पासून झेड पर्यंतची इंग्रजी वर्णाक्षरे आणि 0 पासून 9 पर्यंतचे जे डिजिट्स आहेत त्यांच्या वॉटर इमेजेस पाहिल्या. सर्वांना समजले वॉटर इमेज? पण एवढं सोपं आपल्याला 8वीच्या NMS किंवा 8वीच्या शिष्यवृत्तीला येत नाही. थोडं मोठ्या थोड्या किचकट आकृत्या या ठिकाणी परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. आता परीक्षेला कसं येतं हे आपण थोडं पाहूया. आता हा जो 75 क्रमांकाचा प्रश्न आहे, दिलेली प्रश्नाकृती पाण्याच्या पृष्ठभागावर उभी केली असता तिचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पुढील पर्यायातून शोधा. आता याच्यासाठी मी एक कृती करतोय पहा, सर्वांनी लक्षात घ्या. सर्वांना ही आकृती दिसते का रे? सर्वांना दिसतंय का हे? हो सर. हो सर. बघा आता जी आकृती होती ती मी एका कोऱ्या कागदावर काढलेली आहे. आता ही आकृती मी फक्त काय करतोय बघा, हाताच्या साहाय्यानं हा जो कागद आहे बघा तो अशा पद्धतीने उलटा करतोय बघा, अशा पद्धतीने. आणि त्याच्या बॅक साइडला जे उठलेलं आहे ते मी पेनानं रेखाटलेलं आहे. म्हणजे या आकृतीची पाण्यातील जो प्रतिबिंब आहे तो बॅक साइडला अशा पद्धतीने दिसतोय. आणि मग ही जी आकृती आहे ती आपल्याला या ठिकाणी पर्यायातून जर शोधली तर बघा, आता पुस्तक माझ्याकडे आहे. बघा आपली मूळची जी डायग्राम होती ती ही होती आणि तो जर पेन थोडा प्रेस करून जर डायग्राम काढली तर बॅक साइडला जे उठलेलं होतं त्याच्यावर आपण पेनानं रेखाटलेलं आहे. आणि ती डायग्राम बघा, ही डायग्राम इथं कुठे दिसते तुम्हाला? बघा पण कुठल्या पर्यायामध्ये दिसते 4 मधल्या? पर्याय क्रमांक 1. सर पर्याय क्रमांक 1. पर्याय बघा क्रमांक 1. आता इथं काय होतंय, अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 मध्ये येते पहा, अशा पद्धतीने. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असं आहे. आता दुसरी आकृती जर पाहिली तर ती अशी होती पहा, ही आकृती आहे दुसरी. तर त्याचं आरशातील प्रतिबिंब बघताना अशा पद्धतीने उलटी केली ही डायग्राम. आणि अशा पद्धतीचं कोणत्या पर्याय दिसते बघा? कोणता पर्याय दिसतोय असं? पर्याय क्रमांक 4. अगदी बरोबर. 4. पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय.
ठीक आहे. आता ही 3 नंबरची डायग्राम पहा. बघा ही 3 नंबरची डायग्राम. आता ही जी डायग्राम आहे ती मी अशा पद्धतीनं उलटी केली. असं त्याचं पाण्यातील प्रतिबिंब दिसतंय. आता ही डायग्राम पर्यायामध्ये आपण बघूया. 77 क्रमांकाचा प्रश्न आहे. बघा पर्याय क्रमांक 3. 77 क्रमांकाचा प्रश्न बघा. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतंय. अशा पद्धतीने तुम्ही किती जरी किचकट आकृती असली तरी त्या किचकट आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब सहजपणे काढू शकता. सर्वांना समजलं का? हो सर. आपण अशा प्रकारच्या उदाहरणाची जास्तीत जास्त उजळणी घेऊ. आपल्याला आजच्या एका दिवसामध्ये हा घटक संपवायचा आहे. कारण आपल्याला गणिताला जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे. आपला बुद्धिमत्तेचा जवळजवळ 2 महिने बुद्धिमत्ता चालू आहे. आपल्याला 2 पेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी 3 महिने गणिताला वापरता येणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता हा प्रश्न आपण पाहिलेला होता. आता नेक्स्ट. आता हा 87 क्रमांकाचा प्रश्न पहा. सांगा मला 87 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं पाण्यातील प्रतिबिंब सांगा. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. म्हणजे ही जी वाटी आहे ती उजव्या साईडलाच येणार आहे पण खाली येणार आहे का नाही. म्हणजे फक्त ही वाटी जरी बघितली लक्षात येते या वरची वाटी आहे ती त्याच बाजूला खाली येणार आहे. पर्याय क्रमांक 3. पुन्हा 88 सांगा. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. अगदी बरोबर. 88 काय येणार? पर्याय क्रमांक 2. फक्त हा जो अर्धवक्र आहे तो अशा पद्धतीने आलेला आहे आणि अशा प्रकारचा अर्धवक्र फक्त पर्याय क्रमांक 2 मध्येच आपल्याला दिसतोय. हा 89 सांगा. पर्याय क्रमांक 4. बरोबर. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 करेक्ट. मगाशी आपण 3 उदाहरणं सुरुवातीला पाहिली ती 2010-11च्या NMS परीक्षेत आलेली होती. आता जी 3 उदाहरणं पाहिली सांगा 63. म्हणजे हा जो बाण आहे तो खाली आलेला आहे की नाही. आता ह्या पर्यायात आला नाही ह्या पर्यायात आला नाही म्हणजे फक्त पहिला आणि तिसरा पर्याय उरलेला होता. आता हा जो बाण आहे तो खाली पाहिजे होता इथं नाही तो खाली वर आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. हा 64 सांगा. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3.
पर्याय क्रमांक 3. बरोबर. 64 ला पर्याय क्रमांक 3. आता ही जी उभी रेषा आहे ती तर खाली येणार, त्यामुळे हा तर पर्याय काय झाला, ड्रॉप झाला. अजून कसं ओळखणार? आता हे जे गुणिले चिन्ह आहे ते आहे असं राहणार आहे. इथं काहीतरी अधिक सारखं चिन्ह दिसतंय आणि हे जे वर्तुळ आहे ते खाली आहे असं राहणार. इथं वर्तुळ वर गेलंय, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 2014-15 प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 31 सांगा याचं उत्तर. पर्याय क्रमांक 1. 3. सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. 32 सांगा. पर्याय क्रमांक 2. सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2. आता ही 2015-16 ची प्रश्नपत्रिका प्रश्न क्रमांक 31 पाण्यातील प्रतिबिंब. पर्याय क्रमांक 2. बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2. 32 खालची पहा. दिसत नाही का? पर्याय क्रमांक 3. दिसती सर पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 3. बरोबर, पर्याय क्रमांक 3. थांबा, स्क्रीन आता हॉरिझॉन्टलच करतो, व्हर्टिकल करतो, सॉरी. कुठपर्यंत आलतो आपण? मला वाटतंय मागची आकृती. हा दिसते का सर्वांना ताई? हो. ही आकृती हा. झाली सर. झाली सर. झाली का? हा ठीक. सर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. 23 ला 4 पर्याय चार. क्रमांक. क्रमांक 4. आता 24 सांगा. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. बरोबर. प्रश्न 49 हा 17-18 प्रश्नपत्रिकेतला आहे. 2017-18 49वा प्रश्न. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 4. आता हे जे आहे का नाही, हे ह्याच्यावरनं ठरवा ना, ह्याच्यावरनं. कुठला पर्याय येणार? उजवीकडे डावीकडे होत नाही, पाण्यातील 2 येणार पर्याय. 18-19 प्रश्न क्रमांक 51. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 1. सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. नेक्स्ट 53. पर्याय क्रमांक 3.
पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे उत्तर. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पर्याय क्रमांक आता प्रश्न क्रमांक आकृती दिसत नाहीये. आता दिसते का? दिसते. हा, प्रश्न क्रमांक 86. पर्याय क्रमांक 2 सर पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक बरोबर. 87. पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 Correct. पर्याय क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 43. पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2. 86 पहा. पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 पर्याय पर्याय क्रमांक 4 क्रमांक 4 बरोबर. नेक्स्ट 87. पर्याय क्रमांक फक्त हा 1 टिंबू खाली येणार. क्रमांक 1 पर्याय पर्याय क्रमांक 1 क्रमांक 1 सर करेक्ट. आता सांगू नका रे. आपण या गणिताला पोल घेऊया. हा जो 53 क्रमांकाचा प्रश्न आहे त्याला आपण पोल घेऊया. आणि पोल फक्त 30 सेकंदाचा ठेवूया, म्हणजे कमी वेळामध्ये पोल होईल. ओके, वेळ संपलेला आहे. 50 विद्यार्थी जॉईन होते. पैकी 43 विद्यार्थ्यांना उत्तर सोडवलं. पैकी 30 विद्यार्थ्यांचं करेक्ट आन्सर आहे पा. बघूया आपण कोणाकोणाचं उत्तर बरोबर आहे. सुयश साळुंके, आर्या मायनकर, स्वरा बोराटे पहिल्या 3 रँकचे विद्यार्थी. प्रज्वल शितोळे, अक्षरा सोनकर, राजवीर देशमुख, देवराज झेंडे, श्रेया जमदाडे, मयुरी कोळी, प्रसन्न महामुनी, सिद्धी ढोक, शिवम पवार, स्वराली आडनाव लिहि, नुसतं स्वराली तिथं दिसतंय. पूर्वी पाटील, स्वराली शिंदे, महिमा कसबे, आराध्या शिंदे, रोहन गोरे, अनुष्का जगताप, अक्षदा पिसाळ, शिवम शिंदे, स्वरांजली जाधव, ईश्वरी देशमुख, आदिश्री भुजबळ, रुद्र शिंदे, वैष्णवी शहाणे, श्रुती चव्हाण, भक्ती शिंदे, आर्यन हुलगे आणि ऋतू बोराटे. एवढ्या 30 विद्यार्थ्यांना करेक्ट आन्सर दिलेला आहे. म्हणजे बी ऑप्शन निवडला. ए ऑप्शन 4 विद्यार्थ्यांनी निवडला होता. सी 7 विद्यार्थ्यांनी निवडला होता आणि डी ऑप्शन 2 विद्यार्थ्यांनी निवडला होता. आणि 7 विद्यार्थी असे त्यांनी कोणताच ऑप्शन निवडलेला नव्हता. ठीक आहे. वाटतं आपण 53 क्रमांकाचा प्रश्न शेअर केला होता. हा प्रश्न. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 54. आता याच्यासाठी सुद्धा पुन्हा एकदा पोल घेतो. पोल हा 30 सेकंदाचा राहील. 30 सेकंदामध्ये 4 पैकी तुम्हाला एक ऑप्शन निवडायचा आहे. वेळ चालू होते.
ओके, वेळ संपलेला आहे. बघूया. सुयश साळुंके, आर्या मायनकर, श्रुती चव्हाण, स्वरांजली खबाले, मधुरा चव्हाण, रोहन गोरे, मानसी भोसले, आराध्या शिंदे, स्वराली, पूर्वी पाटील, आर्यन हुलगे, प्रसन्न महामुनी, अनुष्का कसबे, रुद्र शिंदे, वैष्णवी शहाणे, महिमा कसबे, सानिया आतार, स्वरा बोराटे, अर्जुन देशमुख, अक्षदा पिसाळ, समृद्धी भोसले, पुन्हा अजून एक समृद्धी भोसले आहे, समृद्धी शिंदे, श्लोक तुपे आणि ईश्वरी देशमुख. 25 विद्यार्थ्यांनी याचं करेक्ट आन्सर दिलेला आहे. मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलंय बरं का, आपल्या नावाच्या अगोदर रोल नंबर दिसला पाहिजे. अक्षता पिसाळ आपला रोल नंबर दिसत नाही, समृद्धी भोसलेचा पण रोल नंबर दिसत नाही, श्लोक तुपेचा पण रोल नंबर दिसत नाही, ईश्वरी देशमुखचा सुद्धा रोल नंबर दिसत नाही. आणि रोल नंबर टाकताना कॅपिटल अंक वापरा. अर्जुन देशमुख मराठी अंक दिसत आहेत. वैष्णवी शहाणेचा पण रोल नंबर नाही, रुद्र शिंदेचा रोल नंबर नाही, स्वरालीचा पण रोल नंबर नाही, रोहन गोरे, स्वरांजली खबाले. रोल नंबर कसा करायचा मी त्या दिवशी तुम्हाला ग्रुपवर पाठवलं होतं. जे टीचमेंट ॲप्स आहे तिथं वर गुड मॉर्निंग सकाळचं येतं बघा, त्याच्या उजव्या साईडला तिथं एडिटिंग करता येतं. आणि मग त्या नाव आणि आडनाव असलं तरी चालतंय, नाव आडनाव आणि त्याच्या अगोदर रोल नंबर अशा पद्धतीनं बदल करा. ठीक आहे. आता याचं स्पष्टीकरण जर द्यायचं म्हटलं, बघा बऱ्याच जणांचं अजून सुद्धा हे चुकतंय. आता ही जी पतंग आहे ती खाली येणार आहे, मग इथं पण बरोबर आली पतंग खाली, इथं पण बरोबर आली, इथं पण बरोबर आली. इथं आली नाही म्हणजे हा पर्याय काय झाला, ड्रॉप झाला. एक एक पर्याय आपण ड्रॉप करायचा. त्यानंतर इथं जी रचना आहे, 2 आडव्या रेषा आणि त्याच्यावर एक छोटी रेषा आहे. आता या सॉरी इथे येतो, ही वरची प्रश्न आकृती आहे. आता एक खाली आहे ते वर जाणार आहे, मग वर गेलेलं आहे वाटते, इथं वेगळ्या पद्धतीने गेलेलं आहे दुसऱ्या पर्यायामध्ये. म्हणजे या ठिकाणी पर्याय कुठला उरला आतापर्यंत, पहिला आणि चौथा पर्याय उरलेला आहे, बाकीचे 2 पर्याय ड्रॉप झालेले आहेत. आता ही जी अर्धी वाटी आहे ती वर जाणार आहे, खालची ती वर जाणार आहे, ती पण आपल्याला दुसऱ्या, पहिल्या आणि चौथ्या पर्यायामध्ये दिसते. बघा आपलं 2च पर्याय या ठिकाणी उरलेलं आहेत. आता ही जी तिरकी रेष आहे ती अशी होणार आहे, अशी तिरकी रेष पहिल्यामध्ये पण आहे आणि चौथ्यामध्ये सुद्धा आहे. आता ही मधलं जे आहे की नाही असं आहे बघा, त्याचा बदल कसा होणार बघा, तो असा होणार आहे, इकडं आणि इकडं. हा पहिल्या पर्यायामध्ये वेगळा बदल आहे, त्यामुळे हा पर्याय ड्रॉप झाला. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. सर्वांना समजलं का? उजवीकडचं डावीकडे येत नाही, फक्त वरचं खाली आणि खालचं वर असा बदल करायचा. उजवीकडचं उजवीकडेच, डावीकडचं डावीकडेच. हो ठीक आहे. हो सर. प्रश्न क्रमांक 38 पाहूया. याच्यासाठी आता राहिलेल्या 4 गणितासाठी आपण पोल घेऊया. बघू किती जणांना ही कन्सेप्ट समजली. 30 सेकंद पुरेसे येणार आहे. तुम्हाला 1 मिनिट वेळ असतो, पण आपण 30 सेकंद येतोय. ओके, 52 पैकी 50 विद्यार्थ्यांनी सोडवलं. 38 विद्यार्थ्यांचं करेक्ट आहे, म्हणून अजून सुद्धा 12 विद्यार्थी चुकतायत. बघूया कोणाकोणाचं बरोबर आहे. फर्स्ट रँकला आहे सिद्धी ढोक, सेकंड रँकला सुयश साळुंके आणि थर्ड रँकला रोहन गोरे. पुन्हा महिमा कसबे, मानसी भोसले, मधुरा चव्हाण, स्वरांजली जाधव, श्रेया जमदाडे, अक्षरा सोनकर, अनुज भुजबळ, सानिया आतार, प्रसन्न महामुनी, रुचा देसाई, राजवीर देशमुख,
अनुष्का कसबे, स्वरा बोराटे, अक्षदा पिसाळ, आराध्या शिंदे, वैष्णवी शहाणे, आर्यन हुलगे, अर्जुन देशमुख, प्रज्वल शितोळे, पूर्वी पाटील, स्वराली, मयुरी कोळी, श्रुती चव्हाण, रुद्र शिंदे, यशोदीप सुपणेकर, शिवम शिंदे, समृद्धी भोसले, रितू बोराटे, शिवम अमोल पवार, अथर्व गोरे, देवराज झेंडे, राज रायजादे, समृद्धी शिंदे, सोहम माने आणि दिया गायकवाड. एवढ्या विद्यार्थ्यांचं हे बरोबर होतं. ठीक आहे. आता पुढच्या गणिताला मी पोल घेतो पहा. प्रश्न क्रमांक 87 आहे. आता याला 1 मिनिट मी नाही, उलगडलेल्या आकृतीचा प्रश्न माझ्याकडून शेअर झालाय. कोणती घडी उलगडल्यास प्रश्न आकृतीसारखी दिसेल? हा प्रश्न प्रकार वेगळा आहे. हा पणच वेगळाच वाटतोय मला. 87 आणि 88. एकच मिनिट मी चेक करतो. ठीक आहे. हे जो 2 प्रश्न आहेत ते घडीवर आधारित होतं. तो घटक आपला यापूर्वी संपलेला होता. अशा पद्धतीने आज आपण 2010-11 सालापासून 2024-25 या सालापर्यंत ज्या NVA परीक्षा झाल्या, या सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये पाण्यातील प्रतिबिंब हा जो घटक आहे, या घटकावर आधारित सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत. मी तुम्हाला ग्रुपवरती PDF किंवा सर्व प्रश्न पाठवणार आहे. तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस सॉल्व्ह करा. तुमच्या सर्वांची शाळा चालू झालेली आहे, तरी पण शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी किंवा आता शाळेत जाण्यापूर्वी जर तुमच्याकडे वेळ असेल तर त्या वेळामध्ये सगळी सोडवा. शक्य नाही झालं निम्मी अर्धी सोडवा. त्यातून नाही शक्य झालं तर 1-2-4 तरी सोडवा कमीत कमी. आपल्या वहीमध्ये तो घटक पूर्ण झालाय म्हणल्यावर नोट स्वरूपामध्ये थोडी तरी गणित असावीत. ठीक आहे, बस करूया. आज सामान्य विज्ञानची कितव्या प्रकरणाची चाचणी आहे रे? 9वी. हा. अजूनही या ठिकाणी आपला जो चॅनल आहे, आपल्या चॅनलचं नाव आहे रूपचंद बोराटे. हा चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.